हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो कसे आहात तुम्ही सगळे? तर बऱ्याच दिवसाने आम्ही चाललो होतो शॉपिंगला आणि नेहमीप्रमाणे आम्हाला लेट झालं होतं आजही. आणि आज आम्ही कल्याणला नाही तर आज आम्ही ठाण्याला विवियाना मॉलमध्ये चाललो होतो शॉपिंगला. कारण की कल्याणला कसे बरेचसे ब्रँड नाही आहेत मॉलमध्ये, ठाण्याला बरेच आहेत. आणि आम्हाला ना जिथे जायचं होतं म्हणजे आज आम्हाला एक डी मधून शॉपिंग करायची होती आधीला. तर ते ठाण्यालाच होतं विवियानाला. तर आम्ही चाललो होतो आणि बरीच आम्हाला ट्रॅफिक लागली आणि ट्रॅफिकमधून वाट काढत काढत आम्ही ठाण्याला एकदाचं पोचलो. आणि ते सिग्नलवरून 2 मिनिटावर आहे विवियाना मॉल. तर फायनली आम्ही पोचलो आहे मॉलमध्ये आणि तुम्ही बघत असाल आमचा अवतार इतका खराब झालेला ना, पूर्ण धूळ बसलेली आणि केसांचं तर विचारूच नका, पूर्ण केस खराब झालेले. तरी मी पूर्ण पॅक केले होते केस, तरी ते व्हायचे ते झाले. आणि इकडे भरपूर ब्रँड्स बघून ना मला असं वाटत होतं कुठे घुसू कुठे नाही. आणि डेकोरेशन पण बघा इतकं छान केलं. इथे नेहमीच छान छान डेकोरेशन केलेलं असतं मॉलमध्ये, म्हणून मॉलमध्ये येऊन खूप छान वाटतं इथे. आणि आता पहिले बघत होतो आम्ही कुठे जायचं कुठे नाही. आधीला तर डी-कॅथलॉनमध्ये जायचं होतं आणि मी कधी ह्या ब्रँडमधून शॉपिंग केलेली नाही आहे. तिथे ॲक्च्युली ते स्पोर्ट ब्रँड आहे, तिकडे स्पोर्ट्सचे सगळं ॲसेसरीज म्हणजे सगळे कपडे वगैरे खूप छान मिळतात. आणि इथे गेल्याच मस्त कानातले वगैरे ॲसेसरीज होते छान 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 एकदम मस्त. तर आधी मला बोलत होता तुला काय घ्यायचं आहे का, तर मी म्हटलं मला नाही घ्यायचं आहे. आणि त्यांनी लगेचच ही एक रिंग घेतली, त्याला भरपूर रिंग आवडली ही. आणि ह्या रिंगची कॉस्ट तुम्ही विचारूच नका काय आहे ते. तर मस्त होती ही रिंग पण छान, त्याला आवडली आणि मग त्याने लगेचच घेतली. मला इतकं काही आवडलं नाही कारण की ना ते खूपच कॉस्टली होतं. ही माझी गाडी बाजूला उभी आहे, काही दिवसांनी माझ्याकडे येणार आहे. आणि बॅग्स पण इतक्या मस्त मस्त होत्या ना. आणि आज ना खूप ऑफर्स होत्या बॅगमध्ये पण बॅग आम्हाला घ्यायची नव्हती, आमच्याकडे ऑलरेडी खूप बॅगा आहेत. त्यानंतर आम्ही फर्स्ट फ्लोअरला चाललो होतो कारण की डी-कॅथलॉन आहे ते फर्स्ट फ्लोअरला होतं की सेकंड फ्लोअरला माहीत नव्हतं. सगळीकडे लिहिलं होतं डी-कॅथलॉनची ॲड केली होती, पण ना ते शॉप कुठे आहे हेच आम्हाला सापडत नव्हतं. हे बघा सगळीकडे लिहिलेलं आहे. कारण की ना याआधी ना आम्ही फिनिक्सला गेलो होतो, म्हणजे मी नाही गेली, आधी फिनिक्सला गेला होता. तिथे पण शॉप आहे डी-कॅथलॉनचा, घोडबंदरला आहे. आणि आम्ही सर्च केलं तर विवियानाला सुद्धा झालं आहे, म्हणून आम्ही विवियानाला आलो होतो आज. त्यानंतर सगळीकडे बघत सगळ्या ब्रँड्स बघत मला तर असं वाटत होतं कुठे घुसू कुठे नाही. आणि हे ना डेकोरेशन मला इतकं आवडलं ना, मला खूपच आवडलं. इतकं छान वाटत होतं ना जवळून. हे बॉल्स जे बनवले होते ना स्नोफ्लेक्ससारखे, मला खूप आवडले आणि त्याचं मी इतकं शूट केलेलं आहे. आणि फायनली आम्हाला दिसलेलं आहे डी-कॅथलॉन. मी पण खूप एक्सायटेड होते की याच्यामध्ये काय आहे इतकं, की आधी ह्याचा का एवढा फॅन आहे हे बघण्यासाठी. आणि लुक ॲट दिस स्माईल, ह्याची स्माईल बघा किती खुश झाला आहे तो आतमध्ये जाण्यासाठी. आणि आम्ही एंट्री केली आहे. आणि पहिलेच आम्ही टॉवेलच्या सेक्शनमध्ये गेलो कारण की हा पहिला सेक्शन होता. आणि इतके रिझनेबलमध्ये होते ना हे टॉवेल. आणि घडी पण बघा तुम्ही एकदम छोटूशी आहे आणि एकदम मोठे टॉवेल आहे, तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे वापरू शकता. एकदम हलके फुलके टॉवेल आहे. आणि ना मला ना बाकी सगळं काही कवर करता आलंच नाही कारण की ना खूपच रश होती. पण इथे ना तुम्ही स्पोर्ट्स लवर आहात, ट्रेकिंग लवर आहात, तुम्हाला अजून स्विमर आहात, सगळं काही इथे त्या रिलेटेड ना इतकं सगळं आहे. आणि खूप खूप छान अफोर्डेबल तुम्हाला मिळेल सगळं इथे. आणि आधीची शॉपिंग झालेली आहे, जवळपास आम्ही 1.5 ते 2 तास घालवले फक्त डी-कॅथलॉनमध्ये. आणि त्यानंतर ना ह्याचं बिल बघा, माझं अजून मी काहीच घेतलं नाही आहे, यानेच सगळं काही घेतलं आहे. आणि इतका बिल झाला होता ना, ह्याच्या डबल बिल झाला होता. पण मी खूप ह्याला काय काय कमी करायला लावलं आहे बघा. 7,000 रुपयाचं बिल याने केलं आहे फक्त. याने ट्रॅक पॅन्ट्स घेतलेत, शॉर्ट्स घेतलेत, टॉवेल्स, रुमाल, ह्यामध्येच एवढं बिल ह्याने केलेलं आहे. ह्याला मी बाकीच्या काही गोष्टी परत ठेवायला सांगितल्यात. त्यानंतर आम्ही ट्रेंड्समध्ये गेलो. मला जास्त काही एक्सप्लोअर करता आलं नाही ब्रँड, कारण की ना खूप लेट झालं होतं आणि आम्हाला पटकन घरी जायचं होतं कारण की आम्ही गाडीवर आलो होतो. तर आधी मला म्हणाला की तू ट्रेंड्समधूनच बघ काय घ्यायचं असेल ते, कारण की आपल्याला लवकर निघायचं आहे. तर इथे पण बरंच काही होतं बघा, सूट्स वगैरे पण खूप छान छान होते. पण मला हे काही घ्यायचं नव्हतं, मला एखादी जीन्स घ्यायची होती.
आणि हे बघा हे टँक टॉप आहे, हे पण मला खूप आवडलं, तर मी हेही घेतलेलं आहे माझ्यासाठी. आणि इथे पण आधीला आवडले बरं का टॉप नाही सॉरी टी-शर्ट्स, 2 टी-शर्ट्स घेतले त्याने इथून पण. आणि मला हे शर्ट फार आवडलं. मला ना व्हाईटमध्ये होतं आणि त्यामध्ये ना डायमंड्स लावलेले होते त्याच्यावर. खूप छान डिसेंट वाटत होतं, तर मी ते घेतलेलं आहे. त्यानंतर मी एक जीन्स घेतलेली आहे. जीन्सचं शूट मी इथे केलं आहे की नाही माहीत नाही मला, पण तुम्हाला नंतर मी दाखवते. आणि मीही 2 जीन्स घेतला, एक टॉप घेतला आणि निघालो तिथून. आणि आता मला खूप भूक लागली होती. मला भूक पण लागली होती आणि मला अजून घ्यायचं पण होतं शॉपिंग, पण माझं डोकं खूप दुखायला लागलं होतं ॲसिडिटीमुळे. तर म्हटलं आधी खाऊन घेऊया. आणि बघा परत हे मला बॉल्स दिसले इकडे आणि मी ना काय सांगू तुम्हाला, मी यांच्या प्रेमात पडले. मला ना खूप छान वाटत होतं. माझा कॅमेरा ना आपोआप यांना कॅप्चर करायला जात होता, म्हणजे असं वाटत होतं की अरे ह्यांना कॅप्चर करावं, खूप छान दिसतं आहे म्हणून. आणि त्यानंतर आम्ही फूड कोर्टमध्ये आलेलो आहे. आणि सगळ्यात माझं फेवरेट मॅगडीशिवाय मला काही आवडत नाही, तर आम्ही आता मॅगडीमध्ये आलो होतो. आणि आधी गेला होता मील आणायला. तर इथे आमचा मील आलेला आहे आणि मी नेहमीप्रमाणे घेतलं होतं चिकन चीज लावा बर्गर. आणि त्यानंतर आधीने घेतलं होतं मॅक्स स्पायसी चिकन बर्गर. आणि मी चॉकलेट मिल्कशेक घेतलं होतं इकडे. आणि आधीने घेतलं होतं फॅन्टा, त्याला फॅन्टा फार आवडतो. त्यानंतर इकडे आम्ही फ्रेंच फ्राईजसुद्धा घेतले होते आणि पेरी पेरीवाले पण घेतले होते. हे पेरी पेरीवाले खूप छान लागतात. तर आधी आता हे मिक्स करत होता, पेरी पेरीवाले मसाला टाकून त्यामध्ये शेक बॅगमध्ये मिक्स करत होता. अँड लुक ॲट दिस बर्गर, जस्ट लाईक अ वाव. माझं ना हे ऑल टाईम फेवरेट आहे. पहिले पण मी खूप खायचे, पण आता ना खूप कमी केलं आहे, कधीतरी बाहेर गेल्यावर खाते. याच्यामध्ये हे चीज लावाचं एक टिक्की जी असते ना चीजची, ती इतकी भारी लागते ना, त्यातून ते चीज असं बाहेर येतं ना, मेल्टेड चीज, एक नंबर लागतं. आणि त्यानंतर तयार आहे आमचा पेरी पेरी फ्रेंच फ्राईज पण. हे पण मला फार आवडतं, पण यामध्ये पण खूप कॅलरीज असते यार, जंक फूड आहे. आणि ठीक आहे, आता मी कायच बोलू. आणि त्यानंतर मी उचलला आहे माझा बर्गर. आणि माझ्यासारखं बर्गर कोण खात असेल ना, तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कारण की नाही बघा, ह्याच्यामध्ये जे मटेरियल असतं ना, कांदा वगैरे, मला अजिबात आवडत नाही. हे बघा सगळं काही बाजूला काढून ठेवलं आहे मी. कांदा वगैरे मला बिलकुल आवडत नाही. मला ॲक्च्युली ना कशात भाजीतला वगैरे पण कांदा आवडत नाही खायला. आणि त्यानंतर सगळं काढून झाल्यावर मी हा बर्गर खाते. तर तुम्हाला पण असं असेल कोण माझ्यासारखं ज्यांना हे आवडत नाही कांदा वगैरे खायला, तर मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये. आणि या बाबतीत मात्र ना आधी ऑपोजिट आहे, त्याला कांदा फार आवडतो. तो जेवतानाही सोबत कांदा खातो, त्याला खूप आवडतं कांदा वगैरे खायला जेवताना. आणि मला अजिबात आवडत नाही, तर मी नाही खात कांदा वगैरे काही. त्यानंतर खाऊन वगैरे आम्ही निघालो होतो आता घरी जायला. अजून बरंच काही मला घ्यायचं होतं, पण आधी म्हणाला की स्वीटू चल आता राहू दे, आपण नेक्स्ट टाईम लवकर येऊया. कारण की ना आम्हाला यायलाच खूप लेट झाला, आम्हाला 7:45 वगैरे वाजले होते. आणि त्यानंतर शॉपिंगला तुम्हाला तर माहिती आहे वेळ लागतोच. तर म्हटलं ठीक आहे आपण नंतर येऊया, जाऊ द्या, आपल्याला घरी पण जायला लेट होईल. तर आता आम्ही निघालो होतो घरी जायला. फुल सगळं कवर केलं होतं, मी पण जॅकेट घातलं होतं, आधीने पण जॅकेट वगैरे सगळं काही फुल कवर केलं होतं. कारण की ना थंडी खूपच होती, खूप थंडी वाजत होती, पण मजा पण खूप येत होती थंडीमध्ये बाईकवरून फिरायला. तर आम्ही आता आलेलो आहे घरी. आणि येताना इतकी थंडी होती ना, मी तर पूर्ण गारठून गेले होते, इतकी थंडी होती. आणि घरी आल्या आल्या फ्रेश वगैरे होऊन आहे ना, लगेच एक एक्साइटमेंट असते की आपण काय काय घेतलं आहे ते बघण्याची. तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं आहे. सगळ्यात आधी बघा हे शर्ट आहे आणि याच्या कॉलरला वगैरे बघा मस्त असे डायमंड्स आहेत लावलेले. आणि ना हे बघा दिसत पण नाही आहे मागे कुठे आहे ह्याचं, म्हणजे यांनी कुठे केलं आहे काय ह्याचं वर्क आहे बघा. थ्रेड वगैरे अजिबात दिसत नाही आहे. मला खूप आवडलं हे पॅटर्न. हात पण असे मस्त आहेत, छान. तर हे शर्ट मला 1000 रुपीजला 999ला घेतलं. मी ट्रेंड्समधून घेतलेलं आहे. हे मागची बाजू थोडीशी लांब आहे, तर खूप सुंदर. आता हे ब्लू जीन्स वगैरे खूप छान दिसेल.
जीन्स तुम्हाला मी दाखवलीच. ही टोनवाली जीन्स आहे. खूप दिवसांपासून मला घ्यायची होती टोनवाली ही जीन्स. आपल्या भाषेत याला आपण बोलतो फाटलेली जीन्स, मम्मी लोकांच्या भाषेत. आता ही जीन्स मी माझ्या मम्मीला दाखवली ना, मम्मी मला अशी शिव्या घालेल, बोलेल की काय घेऊन तू फाटलेली जीन्स घेऊन आलीस अशी म्हणेल ती. ही आहे टोनवाली जीन्स. आणि ही जीन्स मला 2399ला पडली. खूप छान शेड आहे या जीन्सचा पण. त्यानंतर मी कार्गो जीन्स घेतली आहे. एक काही ब्लॅक जीन्स आहे. ही पण मला खूप आवडली. माझ्याकडे अशी पॅटर्न नव्हती पॉकेटवाली. बघा 2095ला. त्यानंतर मी हे शॉर्ट्स घेतले असेच घालायला योगा वगैरे करताना. योगा तर मी करत नाही, पण थोडी एक्सरसाइज वगैरे कधीतरी करते, तर ते करताना एकदम कम्फर्टेबल आहेत. हे मी डिकॅथलॉनमधून घेतले. डिकॅथलॉन आमच्या आधीचा फेवरेट ब्रँड आहे. आणि बस मी इतकंच घेतले. आणि बाकी सगळे शॉपिंग जे आहे बघा, इथे बघा तुम्ही, हे दिसत असेल किती आहेत कपडे. हे सगळे आधीचे आहेत. हे बघा, याच्यामध्ये पण 2 टी शर्ट्स घेतले त्याने. हे बघा, हे एक टी शर्ट, हे एक टी शर्ट्स, इथे सगळं काही, ही एक बॅग, अजून काय हो. आणि हे बघा, ह्याच्यामध्ये पण बापरे किती सारं घेतलंय ह्याने. आणि ही ट्रॅक पॅन्ट सुद्धा घेतली त्याने. आणि खरंच खूप मस्त ब्रँड आहे डिकॅथलॉन. मला माहीत नव्हतं, आधीने मला सांगितलं, कारण की तो यामधूनच सगळं काही घ्यायचं, म्हणजे एक स्पोर्ट ब्रँड आहे सगळं. त्याच प्रकारे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आम्हाला सांगा कसं वाटलं. तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.